सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 25 डिसेंबर 2024 पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग PR। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज साताऱ्यात बैठक। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची विस्तारित जिल्हा कार्यकारिणीची बैठक आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने तसेच पक्षाचे माजी आमदार खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दिनांक 25 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी भवन सातारा येथे होणार आहे। या बैठकीस तालुकाध्यक्ष, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी तसेच सर्व फ्रंटल सेलचे जिल्हाध्यक्ष व त्यांचे सर्व जिल्हा व प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, जिल्हा काँग्रेसचे प्रशासनाला निवेदन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सातारा जिल्हा काँग्रेसने जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे। सातारा तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 30 डिसेंबर रोजी आरक्षण सोडत। सातारा तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत दिनांक 30 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सातारा तहसीलदार कार्यालयात काढण्यात येणार आहे। त्यासाठी संबंधित पदाधिकारी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सातारा तहसीलदार नागेश गायकवाड यांनी केले आहे। या आरक्षण सोडतीत आगरवाडी, जिहे, निगडी, वंदन, मोरेवाडी, कासारस्थळ, गोपोशी, कातवडी बुद्रुक, आरेतर्फ परळी, रामनगर, पानमळेवाडी, लिंब, देशमुखनगर, टिटवेवाडी, पाटकळ तसेच जामगाव या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा समावेश आहे। कुठल्या गावात कुठल्या प्रकारचे सरपंच पद राखीव होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। सातारा जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना 1 जानेवारीपासून बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक। सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सोयीसुविधा नियमित मिळाव्यात यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयांची उभारणी करण्यात आली। मात्र या आरोग्य संस्थांमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याचे निदर्शनास येत आहे। त्यामुळे या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी जिओ फेसिंग अटेंडन्स प्रणाली विकत घेण्यात आली आहे। या प्रणालीवर अधिकारी व कर्मचाऱ्यांची हजेरी लागणार आहे। दिनांक 1 जानेवारीपासून या प्रणालीची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू केली जाणार आहे। आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पूर्वी बायोमेट्रिक प्रणालीवर हजेरी होती, पण कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी 25% हजेरी लावत असल्याचे निदर्शनास आले। याबाबत प्रशासनाकडे तक्रारी आल्या होत्या। त्यामुळे जिओ फेसिंग अटेंडन्स UBI सॉफ्टवेअर ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येत आहे। या प्रणालीद्वारे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लोकेशन ट्रॅक होणार आहे अशी माहिती यास्नी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांनी दिली। साताऱ्यातील घरफोडीचा सातारा शहर पोलिसांकडून तपास, अट्टल गुन्हेगार मुद्देमालासह ताब्यात। 19 डिसेंबर रोजी शाहूनगर येथील गणेश हाऊसिंग सोसायटीत घरफोडी करून 1,27,000चा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या चैतन्य विशाल माने वय 19 राहणार 150 रविवार पेठ सातारा याला अटक करण्यात आली आहे। सातारा शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने रविवार पेठ परिसरातून संबंधित गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडील मुद्देमाल जप्त केला आहे। अधिक चौकशीसाठी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। रेशन दुकानदारांची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन। सातारा जिल्ह्यातील रेशन दुकानदारांच्या अडचणीसंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांना नुकतीच रेशन दुकानदार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले। सर्वच समस्या असल्याने धान्य वाटपास व KYC करण्यात अडचणी येत आहेत, त्यामुळे पुढील महिन्यात मुदतवाढ मिळावी याचवेळी इतर अडचणींबाबतही राजमाने यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली। साताऱ्यात मंगळवार पेठेत घरासमोरून दुचाकीची चोरी। सातारा येथील मंगळवार पेठेतून राहत्या घरासमोरून दुचाकी अज्ञाताने चोरून नेली आहे। शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर रोजी मध्यरात्री मंगळवार पेठेत राहत असलेले सतीश केशव पवार वय 25 यांनी घरासमोर दुचाकी पार्क केली होती, ती अज्ञाताने चोरून नेली। या प्रकरणी सतीश पवार यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। धोम डाव्या कालव्याला सुरूरमध्ये भगदाड, 1000 लिटर पाणी वाया। धोम धरणाच्या डाव्या कालव्याला सुरूर तालुका हद्दीत छोटे भगदाड पडले असून यातून ओढ्याला पाणी वाहून जात आहे। या भगदाडीची तातडीने दुरुस्ती करून डाव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीने पाटबंधारे वगैरे केली आहे। सध्या पिकांना पाण्याची फार गरज असून डाव्या कालव्याची डागडुजी तातडीने करून त्वरित पाणी सोडण्यात यावे, त्यामुळे पिकांचे संभाव्य नुकसान टळेल व पिके वाचतील। याबाबत आपण प्रत्यक्ष लक्ष घालून काम लवकरात पूर्ण करून कालव्याला पाणी तातडीने सोडावे ही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। विलासपूर सातारा येथे बिबट्याने पळवले कुत्र्याचे पिल्लू। सातारा शहरालगतच्या विलासपूर येथील साई कॉलनीमध्ये रात्री उशिरा बिबट्याने भरवस्तीत येऊन कुत्र्याचे पिल्लू पळवले। एक नागरिक व एक दुचाकी स्वारासमोरच हा प्रकार घडला, त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। ही घटना CCTVत कैद झाल्याने हा प्रकार समोर आला आहे। वन विभागाने येथे पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे। कराडच्या कृष्णाकाठी 42 प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास। कराडच्या कृष्णाकाठी 82 प्रजातींच्या शेकडो पक्ष्यांचे वावर असल्याचे निरीक्षकांच्या अभ्यासातून समोर आले आहे। निरीक्षकांनी याबाबतच्या नोंदी घेतल्या आहेत। यामध्ये अनेक स्थानिक पक्ष्यांसह स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणात नोंदले गेले आहेत। कराड परिसराला मुबलक जैवविविधता लाभली आहे आणि त्या जैवविविधतेतील महत्त्वाचा डग असलेल्या पक्ष्यांचे निरीक्षण करून डॉक्टर सुधीर कुंभार यांच्यासह त्यांच्या टीमने नोंदी केल्या आहेत। कराडजवळ कृष्णादेऊळ, खोडशी धरण परिसर, प्रीतिसंगम बाग, विद्यानगर, कृष्णपूल, वाखान परिसर, टेम्पू प्रकल्प येथे हे निरीक्षण व नोंदी केले आहेत। निरीक्षणाबाबत डॉक्टर सुधीर कुंभार यांनी सांगितले की कराड परिसरात मोर, लांडोर, पानकवळे, पाकोळ्या, सूर्यपक्षी व सुगरण या पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे।
सुगरणींच्या कार्ट्यांची संख्याही वाढली आहे. वेडा रागू, लाल मैना, वटवगड्या, ट्रायकलर, सुब्बा, हळद्या, मिनीवेट, तांबळ, पिंगळे, गव्हाची कुबड याचीही नोंद झाली आहे. अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा.